वाडीचा विचार केला तर त्यांचं हे होम ग्राउंड आहे, परंतु आज का चिंचवली असेल, सावरुली असेल, चिकणीचीवाडी असेल, शिरटाकरवाडी असेल, हे सर्व अंबरनाथ तालुक्यातीलच संघ आहेत. त्यामुळे प्रत्येक संघ हा या स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळतोय. अशा पद्धतीचा खेळ, उत्कृष्ट चांगला टॅलेंट स्किल दाखवण्याचा हा खेळ चाललेला आहे. जयवंत भस्मा धामणीचे कृपया करून आपण व्यासपीठावर यायचे. त्यानंतर नितेश भस्मा गॅप सिलेक्शन मिळेल. हा चौका डीजे आदिवासी गाणी लावायचे. डीजे चुरशीचा सामना आपण पाहतोय. कासगावाडी विरुद्ध चिकणीचीवाडी. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवला अनिल वाघनं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र गॅप सिलेक्शन मधून चौका आला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पुन्हा अनिल वाघनं कमबॅक केलाय. फलंदाज आपण पाहतोय आमचे परमस्नेही मित्र सुहास सिद्ध यांना. दोन्ही संघांना गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. ग्राउंड शॉट चांगला आहे. या ठिकाणी फील्ड होईल. चेंडूवर मुकेश हिंदोळा वाकणार फेकणार तोपर्यंत नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळत आहेत. काय शॉर्ट रन घ्यायचे प्लीज. गुणलेखक शॉर्ट रन घ्या. दोन्ही संघासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. या सामन्यामध्ये जी पहिली हॅट्रिक होईल त्याच्यासाठी माझ्याकडून 500 रुपये बक्षीस असेल. गॅप सिलेक्शन दणदणीत चौकार. 4 धावांनी गुणफलकावर धावफलकावर धावसंख्या पोहोचते ती 9 धावसंख्या झालेली आहे. पॉवर प्लेचं षटक अनिल वाघ हाताळतायत आणि नक्कीच या चेंडूवर कभी खुशी कभी, या षटकामध्ये कभी खुशी कभी गम दिसते. 2 चौकाराच्या मदतीने 9 ही धावसंख्या धावफलकावर कासगावाडी बीच्या. पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन, पुन्हा एकदा दणदणीत चौकार. डीजे धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. दुसरं षटक कर्णधार मुकेश हिंदोळा यांनी सोपवलं ते म्हणजे जयेश कडाळीवर. एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 ही धावसंख्या कासगावाडी बी संघाच्या धावफलकावर जमा झालेली आहे. दुसरं षटक हाताळतोय जयेश कडाळे आणि त्याला फाईट करेल दिलीप बांगारा. पाहूया या चेंडूवर काय घडेल. आणि या चेंडूवर दणदणीत षटकार. डीजे धन्यवाद डीजे. या षटकाराच्या मदतीने कासगावाडी बी संघाची धावसंख्या पोहोचले 19. कमबॅक करतोय जयेश कडाळी. दिलीप बांगाराने या चेंडूवर सन्मान दिलेला आहे. जयेश कडाळीच्या षटकातील हा तिसरा चेंडू. पाहूया या चेंडूवर काय घडेल. नक्कीच चेंडू हवेमध्ये आहे. मिस टायमिंग शॉट आणि कॉल दिला नव्हता. तू मैमय झाली होती, परंतु विकेट किपर अनिल वाघ सक्षम होते. झेलबाद झालेला आहे आणि दिलीप बांगारा बॅक टू पवेलियन. डीजे
दिलीप बांगारा बाद झाल्यानंतर 19 या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी स्वतः कर्णधार अशोक शिदला आपण पाहतोय. नो मॅन लँड मध्ये हा चेंडू आणि नक्कीच या चेंडूवर 2 धावा मिळवता येत. सुभाषिद गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने कासगावाडी संघाची धावसंख्या पोहोचली आहे 21. 21 ही धावसंख्या. कोपऱ्यावाडीचे नागो गावंडा या ठिकाणी खूप सुंदर असा डान्स करतायत, मनोरंजन करतायत, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. पुढील चेंडू विकेट किपर कडून चुका होत आहेत. चुकांचा फायदा होतोय कासगावाडी संघाला. नक्कीच 2 धावा मिळत आहेत या चेंडूवर. जिथे 0 धावसंख्या होती त्या ठिकाणी मात्र चिकणीचवाडी संघ चुका करताना दिसतोय. 2 धावा ॲड होतील. 2 धावांनी धावसंख्या कासगावाडी बी संघाची पोचते, ती म्हणजे 23 ही धावसंख्या. मित्रांनो, प्रत्येक धावेला खूप खूप महत्त्व असतं. या 2 धावा मात्र कासगावाडी संघाने खूप चाणाक्ष आणि हुशार पद्धतीने घेतलेल्या आहेत आपल्या खात्यावर. खूप चांगला शॉट आहे हा. स्ट्रेट ड्राईव्ह होता आणि नक्कीच या चेंडूवर मिळेल 1 धाव. एका धावेने षटक समाप्तीचा इशारा येतोय अनंता गावंडा यांचा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर कासगावाडी बी संघाची धावसंख्या पोहोचली, ती म्हणजे 24. 24 धाव ही संख्या झालेली आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. दामणीचे प्रकाश झुगरे जर आले असतील ना तर कृपया करून स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आम्हाला तुमचा आवाज ऐकायचा आहे. दोदाणी संघ या ठिकाणी प्रेझेंट झालेला आहे, उपस्थित झालेला आहे. तर नारायण चौधरी नारायण पारदीस ना रे नारायण पारदी यांना विनंती असेल. माझं नाव सुद्धा नारायण पारदी आणि दोदाणीचे जे खेळाडू आलेले आहेत आमचे मित्र चिखले आश्रम शाळेतील ते सुद्धा नारायण पारदीच आहे. तर त्यांना विनंती आहे कृपया करून आपण व्यासपीठावर यायचं आहे. दोदाणी हा संघ क्वालिफाय झालेला आहे, सुपर 4 मध्ये दाखल झालेला आहे. त्यानंतर धामणी हा संघ क्वालिफाय झालेला आहे. पनवेलचे 2 संघ आहेत आणि आपल्या तालुक्यातील आमचे परमस्नेही मित्र गुरुनाथ उघडे यांचा चाफेवाडी संघ सुद्धा क्वालिफाय झालेला आहे आणि आता चालू सामन्यातील क्वालिफाय संघ होईल. आदरणीय मनोजी जाधव शिरगाव, मॅन फ्रॉम शिरगाव बदलापूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. चिकणीवाडीचे कर्णधार मुकेश इंदोळा यांनी स्वतःवरच जबाबदारी घेतली 3रं षटक टाकण्यासाठी. हा त्यांचा पुढील 2रा चेंडू. सन्मान केलाय, गॅप मध्ये चेंडू ढकलून दिलाय. हा चेंडू फील्ड होईपर्यंत नक्कीच 4 धावा मिळत आहेत. 4 धावांनी कासगावाडी बी संघाची धावसंख्या पोहोचले धाव फलकावर, ती म्हणजे 30 धावा. डीजे धन्यवाद डीजे. नक्कीच हा 3रा चेंडू मुकेश यांचा असेल आणि स्ट्रेट ड्राईव्ह हा चेंडू कमबॅक केलाय मुकेश इंदोळा, स्वतः कर्णधार चिकणीवाडी संघाचे. खूप चांगलं कॉम्बिनेशन चाललंय. कधी फलंदाज हॅवी होत आहे तर कधी गोलंदाज. मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय. चिकणीचीवाडी विरुद्ध कासगावाडी बी. कासगावाडी बी संघाची धावसंख्या 30 या धावफलकावर नोंदल्या गेलेल्या आहेत. खूप चांगला प्रयत्न. नक्कीच या चेंडूवर फील्ड होईपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. 2 धावांनी कासगावाडी बी संघाची धावसंख्या 32 होईल. आपली दात 32 असतात. 30 धावसंख्या 32 या ठिकाणी धावफलकावर जमा केलेली आहे. आणि या ठिकाणी या विभागाचे मोठे व्यक्तिमत्व ग्रुप ग्रामपंचायत चामटोलीचे सरपंच आणि आमचे परमस्नेही मित्र आदरणीय बालचंद्र कांबरी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. कांबरी साहेब हे फार मोठे उद्योजक आहेत. त्यांचं चिंचवलीच्या आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि या ठिकाणी आल्यानंतर कांबरी साहेबांनी सरपंचांनी पहिला प्रश्न विचारला, मॅन ऑफ द सिरीज सायकल सर कुणी दिलेले आहे. तर आपल्या माहितीसाठी सांगतोय चिंचवली गावचे पोलीस पाटील
आदरणीय भरत गावंडा यांनी मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल दिलेली आहे. ग्राउंडचे मालक, हे जे मैदान आपण पाहतोय संपूर्ण गोल सुंदर, तर त्या मैदानाचे मालक आदरणीय ज्येष्ठ नागरिक कासगावाडीचे समाजसेवक आदरणीय गोविंदजी शीत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. 3 षटक समाप्त झालेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या कासगावाडी बी संघाची आहे ती म्हणजे 34 धावा. आता मात्र या इनिंगचे शेवटचे 6 चेंडू असतील आणि 6 चेंडूवर कासगावाडी बी संघ किती धावा जमा करेल. सुभाषित आणि अशोकशित हे दोघे बॅट्समन पूर्णपणे सेट झालेले आहेत. अधिकाधिक धावा जमा करण्याचा प्रयत्न करतील. सुभाषित हा ओपनरला गेलेला बॅट्समन अजूनही खेळपट्टीवर टिकून आहे. 34 ही धावसंख्या आतापर्यंत जमा करण्यामध्ये कासगावाडी बी संघ यशस्वी झालेला आहे. आता मात्र अखेरचे या इनिंगचे 6 चेंडू असतील. या 6 चेंडूवर किती धावा जमा करेल कासगावाडी बी संघ आणि कर्णधार चिकणीवाडीचे मुकेश हिंदोळा कोणत्या गोलंदाजाचा वापर करतील पाहूयात थोड्याच वेळामध्ये. तोपर्यंत आपण सुमधुर गाणं ऐकूयात. डीजे मास्टरकडे जाऊयात. डीजे ऑपरेटर. धन्यवाद डीजे. कर्णधार मुकेश हिंदोळा यांनी 4था गोलंदाज वापरलाय, विश्वास दाखवलाय, तो म्हणजे सचिन कडाळे या खेळाडूवर. या इनिंग मधले कासगावाडी इनिंग मधले शेवटचे 6 चेंडू, या 6 चेंडूवर काय घडेल पाहूयात. आणि हा सामना पाहण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत चामटोलीचे सरपंच आदरणीय भालचंद कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कर्णधार अशोक शिदला तंबूचा रस्ता दाखवला आहे. सचिन कडाळेने पहिल्याच चेंडूवर. डीजे. धन्यवाद डीजे. खूप चांगला खेळ चाललेला आहे मैदानाच्या आतमध्ये. तर कर्णधार मुकेश हिंदोळा यांचा विश्वास सार्थकी ठरवताना पाहतोय आपण सचिन कडाळेला. हा सामना पाहण्यासाठी नक्कीच आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत सरपंच भालचंद कांबळे साहेब, ग्राउंडचे मालक आदरणीय गोविंद शीत, ग्रामपंचायत चामटोलीचे सदस्य मनोज उघडे, त्यानंतर आदरणीय मुकेशजी जाधव शिरगाव आणि चिंचवली गावचे अनुभवी खेळाडू समालोचक जोमा पारदी आणि गुणलेखकाच्या रूपामध्ये आपण पाहतोय कासगावाडीचे तरुण नेतृत्व, एक चांगले आदिवासी समाजसेवक नेतृत्व, एक पुणे या संशोधन आदिवासी शाखेमध्ये अधिकारी असलेले रुपेश मधुकरशीद इत्यादी मान्यवर व्यासपीठामध्ये उपस्थित आहेत. पुढील चेंडूवर गॅप सिलेक्शन आहे. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळत आहेत. 2 चोरटी धाव सुद्धा या ठिकाणी मिळेल. 3 धावा होत आहेत. गुणलेखक रुपेश शिदला विनंती असेल 3 धावा ऍड करायचे आहेत कासगावाडी बी संघाच्या धावफलकामध्ये आणि धावसंख्या पोहोचली 41. 41 धावा झालेल्या आहेत. किती चेंडू शिल्लक? अद्यापही अर्धी ओव्हर शिल्लक आहे. अर्धशतक सचिन कडाळेचं शिल्लक आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया या षटकातील हा 4था चेंडू हवेमध्ये खूप वेळ आहे. कॅच होईल का? त्या ठिकाणी नक्कीच कर्णधाराने प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न अनसक्सेस होतोय आणि धावचीतच्या रूपामध्ये ओपनर फलंदाज सुभाषित बाद होतोय.
बॅक टू पॅव्हिलियन सुभाषित. अखेरचे 2 चेंडू असतील, अखेरचा 1 चेंडू असेल ना, अखेरचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या धावा ऍड केल्यानंतर धावफलकावर धावसंख्या पोहोचते. 43 धावसंख्या झालेली आहे कासगाववाडी बी संघाच्या धावफलकावर. या इनिंगमधले अखेरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सरपंच साहेबांच्या माहितीसाठी सांगतोय, नाणेफेकी झाली. आदरणीय रामचंद्र बांगारी जे भारत सरकारच्या सेवेमध्ये नोकरीला आहेत नेव्ही डिपार्टमेंटमध्ये, त्यांच्या हस्ते नाणेफेकी झाली. चिकणीवाडी संघाने नाणेफेकी जिंकली आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. वाईड चेंडू गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि आता आपण पाहतोय या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 1 इनिंग संपेल. धावसंख्या पोहोचले 44 या धावसंख्येवर. सचिन कडाळे कमबॅक केलाय सचिन कडाळेने. या षटकातील हा अखेरचा चेंडू असेल. 44 ही धावसंख्या कासगाववाडी बी संघाच्या धावफलकावर लागली गेले. अखेरचा चेंडू पाहूया चेंडूवर काय घडेल. 1 2 3 4 6 आणि चेंडू फार वेळ हवेत. टायमिंग शॉट आणि येतोय दमदार षटकार. डीजे धन्यवाद डीजे. सर्वांना उत्सुकता असेल कासगाववाडी बी संघाच्या धावसंख्या झाल्या गेली तर या ठिकाणी घोषित करतोय 50 कंप्लीट झालेले आहे कासगाववाडी बी संघाचे. म्हणजेच चिकणीवाडी संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 51 धावांची गरज असेल. चिकणीवाडीची बॅटिंग साईड सुद्धा मजबूत आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. मैत्रीपूर्ण लढत आहे. संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल, कारण जो संघ जिंकेल तो संघ मात्र ही चमचमती ट्रॉफी घेऊन जाणार आहे. म्हणून खूप प्रयत्न केले जातात दोन्ही संघाकडून. कासगाववाडी असेल किंवा चिकणीची वाडी असेल. पाहुयात काय घडेल काय बिघडेल या 24 चेंडूवर आपण लक्ष ठेवून असाल. पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काय आपल्याला छाती ठोकून सांगता येणार नाही की कोणता संघ जिंकेल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल. अजून एक अपडेट येते आदरणीय समालोचक मनोज उगडे यांच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम बनवले मुरबाडमध्ये जो आमदार चषक चालू आहे त्या ठिकाणी पिंपळोली हा संघ ऑलरेडी सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे आणि आज दारोळ हा संघ 2 ग्राउंड मारून 3ऱ्या ग्राउंड मध्ये, जसं आता आपण पाहतोय चिकणीचवाडी आणि कासगाववाडी 3ऱ्या राऊंड मध्ये आलेले आहेत, त्याच प्रकारे दारोळ हा संघ सुद्धा मुरबाड आमदार चषक मध्ये 3ऱ्या राऊंडला दाखल झालेला आहे. सुंदर अशा अपडेट या ठिकाणी मनोज उगडे मॅन फ्रॉम बनवली यांच्या माध्यमातून येत आहेत. पुढील मात्र आवाज आपण ऐकूयात. ह्या इनिंग मध्ये चिकणीवाडीच्या इनिंगचा आवाज ऐकूयात. तो म्हणजे ज्यांचं 4 दिवस सतत आपल्याला सहकार्य समालोचकाच्या स्वरूपात लाभतंय. काय चेंडू द्यायचेत, चला चेंडू द्या. मनोज उगडे यांचा आपण आवाज ऐकूयात. या पुढील इनिंगचा 51 धावांची गरज असताना चिकणीवाडी हा संघ कर्णधार स्वतः मुकेश शिंदोळा आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी गेलेले आहेत अनिल वाघ. पुढील आवाज ऐकूयात मनोज उगडे मॅन फ्रॉम बनोली. थँक्यू नारायण सर. याच दरम्यान आपण पाहतो याच्या दिवसातील उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. कासगाववाडी बनाम चिकणीची वाडी हा सामना तिथंच आमदार चषक चालू आहे मुरबाड या ठिकाणी. तर चापेवाडी संघाचा कर्णधार आणि दोहदानी संघाचा कर्णधार लगेचच यायचंय.
नाणेफेकीसाठी यायचंय पहिली सेमीफायनल धुदाणी बनाम चापेवाडी असा सामना होईल. त्याला धुदाणी संघाचा कर्णधार आणि चापेवाडी या संघाचा कर्णधार लगेचच याचा मित्रांनो एक इनिंग झाली गेले. दरम्यान आपण चालू सामना पाहतोय. आमदार चषक मुरबाड या ठिकाणी 20-22 हे स्पर्धा आयोजक अमोलदादा कथोरे. मात्र त्याही ठिकाणी आज मात्र स्पर्धेचा अंतिम दिवस. त्या अंतिम दिवसात आज मात्र आपण पाहतोय वाघाची दहाड धारोळ संघाच्या माध्यमातून केली जाते. तिसऱ्या फेरीमध्ये उपांत्य फेरीमध्ये आजच्या दिवशी मात्र त्या ठिकाणी हा धारोळ संघ इथे मात्र गेला त्यासाठी बेस्ट ऑफ लक तिसऱ्या फेरीसाठी. आणि याच दरम्यान टॉपेज बॅटची आउटसाइड यायचे आणि फलंदाज होता बघितला गेलं तर त्या ठिकाणी मुकेशच्या बॅटमध्ये तो लॉंग स्टॉप रिझन मधनं हात चौकार. थँक्यू डिझाईन. चांगलं धून एक आदिवासी समाजाची जेवढी आदिवासी सॉंग्स वाजवता येतील तेवढे आदिवासी सॉंग्स मध्ये याच दरम्यान जाईल उडाला जाईल. खूप महत्वाचा चुकी केली जाते मी म्हणेन सुहासच्या माध्यमातनं मिडॉनचा क्षेत्ररक्षक होता आणि तिथे मात्र चुकी केली जाते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून ही चुकी कुठपर्यंत महाग ठरेल हे मात्र येणारा काळ आणि वेळ आपल्याला सांगून जाईल. चांगलं सामना आपण पाहतोय बिग पॅट सामना उपांत्य फेरीसाठी. दरम्यान ऍक्च्युली इथे मात्र नक्कीच जाईल उडाला जाईल खाली क्षेत्ररक्षक येतील. चुका तर अजिबात नसतील. फलंदाज बाद. थँक्यू डिझाईन. तर चापेवाडी संघ तुमचे प्लेयर्स कुठे असतील तर सगळ्या प्लेयर्सनी मात्र इथे येऊन उभे राहायचे. चापेवाडी संघाला विनंती असेल. चापेवाडी संघाला विनंती असेल. चापेवाडी संघ आमचे लाडके ग्रुप ग्रामपंचायत बेंशील चामटुरी चे सदस्य मनोज उघडे या साहेबांच्या माध्यमातून तुमच्या पूर्ण टीमला बोलवलं जात आहे. चापेवाडी संघाला विनंती असेल लगेचच यायचंय. आजच्या दिवसातील हा पहिला आपण दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहतोय. गणेश येथील चेंडूवर लॉंग ऑन डिझाईन मधनं जोपर्यंत चेंडू उचलून पेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. ओव्हर समाप्तीचा इशारा येतोय. 1 ओव्हर समाप्तीनंतर एक ओव्हर समाप्तीनंतर दाखल करदा संघ एका चौकाराच्या मदतीने 8 धावा ऑनबोर्डिंग चिकनी शिफाडी टीम डीजे. दोन डान्सर सुंदर असं गॅप सिलेक्शन या चेंडूवर नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट होताना दिसते. 2 धावा मिळत आहेत. या ठिकाणी 2 डान्सर आलेले आहेत. एक म्हणजे शनिवार वारगडा मॅन फ्रॉम चिंचवले आणि नागो गावंडा मॅन फ्रॉम कोपऱ्याचीवाडी खूप सुंदर असा डान्स करतायत मनोरंजन करतायत. खूपच सुंदर स्वीट साऊंड आला बॅटमधून. चेंडू जमिनीला गुदगुल्या करत जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. चौकाराच्या मदतीने दाखल करत असून की आपण पाहतो विचार केला तर डीजे
अजून एक डान्सर मागवलेला आहे चिंचवलीचे गणपत पारधे. आता मात्र तिघे डान्सर आलेले आहेत. इकडे नाही यायचा, तो बोर्ड लावलेला आहे ना लक्ष्मणचा फोटो आहे, तिकडे नाही यायचा, तिकडेच नाचा. हा डीजे थँक्यू डीजे. फलंदाज बाद झाला गेल्यानंतर पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट गोलंदाजी केली जाते. फलंदाजी मात्र पाहतोय आपण अनिल वाघच्या माध्यमातून चांगला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळून काढला होता. चेंडू उचलला जाईल का इंजनचा शतरक्षक आपण पाहतोय. विचार केला तर दिलीपच्या माध्यमातून एकच धाव. यस इट इज वाईट. चेंडू पंच आमच्याकडे वरती दरम्यान आमचे लाडके आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन पदाधिकारी तर आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव तुकारामजी वाघ या साहेबांच्या माध्यमातूनही या स्पर्धेला आणि या दोन्ही टीमांना मात्र बेस्ट ऑफ लक येतात. स्पर्धेला शुभेच्छा येतात. लाख लाख शुभेच्छा साहेब. नक्कीच आज मेगा फायनलचा दिवस आहे, तर मेगा फायनल दिवसामध्ये तुमची आम्ही नक्कीच वाट बघूया. जर जमलं तर येऊन जा आणि स्पर्धेला भेट देऊन जा. हॅलो हॅलो. हा ही चेंडू इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगली गोलंदाजी गणेशची, कमबॅकिंग गोलंदाजी. डीजे मास्टर दुसरा माईक चालू करायचा. दोन माईक. मनोज सर एक विनंती असेल, 1 मिनिट थांबायचंय. शेवटचा कॉल असेल चाफेवाडी विरुद्ध दोदाणे. नाणेफेकसाठी कृपया करून आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय, कारण ही इनिंग जवळजवळ संपत आलेली आहे. नाणेफेक आपण करतोय. पहिली सेमीफायनल दोदाणे विरुद्ध चाफेवाडी. आदरणीय सरपंच साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. आदरणीय सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चामडोली बालचंद कांबळे साहेबांना विनंती असेल की आपण सेमीफायनल 1 दोदाणे विरुद्ध चाफेवाडी यांच्यामध्ये नाणेफेक करायचे. दरम्यान एक चांगला अपडेट येते. रनआउटची संधी होती मात्र गमावली जाते. चांगली मॅच आपण पाहतोय, रंगतदार मॅच आपण पाहतोय. दरम्यान आमदार चषक मुरबाड या ठिकाणी मात्र चालू असलेले हे चषक आज मात्र त्या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय. स्पर्धेत मात्र धारोळ संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. तर धारोळ संघाचं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून आणि आमचे लाडके खजिनदार नारायण पारधी सरांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करेन. आणि ते मात्र झेल उडाला. झेल खूप महत्वाचा होता. इथे मात्र झेल सोडला जातोय. अनिल सुवाच्या माध्यमातून 2 झेल अद्याप इथे मात्र सोडले जात आहेत. बच्चा पार्टी तिथून टच बॉक्स मधनं बाहेर व्हायचं आपण. दोदाणे आणि चाफेवाडी असा सामना रंगतोय. निर्णय कळवायचा आहे. दोदाणे संघ टॉस जिंकला आणि सर्वप्रथम नक्कीच गुरुनाथला फलंदाजीच करायची होती. हा चेंडू इथे मात्र ब्लॉकल मध्ये चेंडू होता. डॉट चेंडूची सांगता. डॉट चेंडूच्या साहाय्याने धापलक स्थिर धापल करता संख्या फक्त आणि फक्त. हॅलो साऊंड ऑपरेटर, इको कमी करायचा आहे. साऊंड ऑपरेटर विनंती असेल आपण थोडा इको कमी करा. थँक्यू डीजे. बॉल का बॉल किती शिल्लक आहे ते बघतोय. 2 चेंडू शिल्लक असतील अजूनही. हा चेंडू इथं मात्र बॅटची कडा आणि चेंडू नो मॅन्स लँड मध्ये थर्ड सर्कल मध्ये सेले पॉइंटला चेंडू पडला गेला. एक धाव तर एकवटली जाते. एका धावेने धापलक पुढे सरकेल. एका धावेने काही कमी जास्ती होणार नाहीये, काही होणार नाहीये.
चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये होता ना मॅन्स लँडमध्ये चेंडू पडला जातोय. देवा येत आहेत चेंडूवर, तोपर्यंत चेंडू उचलून फेक केली जाईल. एकेरी दुहेरी दरम्यान काही बिघडणार नाही. या कासगावाडी बी संघाचा खूप महत्वपूर्ण असा सामना. ओव्हर समाप्त, 3 ओव्हर समाप्तीनंतर धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 22 धावा. तर 22 धावा धापलकावर लागल्या गेल्यात. येणारे चेंडू असतील 6, लागणारी धावसंख्या 29 धावा, म्हणजे 5 मोठे फटके खेळून काढावे लागतील, तेही षटकार. 5 मोठे षटकार. पहिलाच चेंडू इथे मात्र डॉट आलाय. आता मात्र एखादा डॉट चेंडू इथे मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे मजबूत पकड पकडून ठेवेल. चेंडू इथे मात्र डॉट आलाय. तर मात्र इथून 4 चेंडू 4 षटकार आले तरी सामना जिंकता येणार नाही या चिकणीच्या वाडी संघाला. चला फलंदाज जा लगेचच. डीजे चेंडू इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप आपण पाहतोय. चांगला चेंडू, अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी आणि शेवटच्या मोमेंटला कुठेतरी खराब चेंडू एक फेकला जातोय. काही एक बिघडणार नाही या चिकणीच्या वाडी संघाचा. चिकणीच्या वाडी बनाम आपण सामना पाहतोय कासगावाडी बी. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा टॉप एज असेल. चेंडू खाली शतरक्षक जातील. शंकरच्या माध्यमातून चुका तर अजिबात नसतील. फलंदाज बाद केला जाईल. फलंदाज आपण पाहतोय तर भारत बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. इथे मात्र फुलांचा चेंडू होता आउटसाइड द लेग स्टंप. काही गरज नाही मी म्हणेन या सुहासचा विचार केला तर चांगला गोलंदाज आपण पाहतोय. अद्यापर्यंत बरेचसे डॉट चेंडू फेकी केले जाते. यानंतर होणारा सामना आपण पाहूया दुधानी बनाम चाफेवाडी असा सामना. इथे मात्र झैल उडालाय, त्या ठिकाणी शतरक्षक तैनात. फलंदाज बाद असेल. फलंदाज आपण पाहतोय अनिल वाघ. बॅक टू पॅव्हिलियन. डीजे 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 मास्टरला विनंती असेल दोन्ही माईक चालू ठेवायचे. डीजे मास्टर हॅलो हॅलो हॅलो. आदरणीय ब्रेक होतोय मंगेश सर, आवाज ब्रेक होतोय एका माईकचा. हॅलो. कासगावाडीचे आदरणीय नाना बांगारा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर नाना बांगारा साहेबांना विनंती आहे